2-3 वर्षापासून श्यामच्या स्वभावात मोठे बदल दिसू लागले. तो किरकोळ गोष्टीवरून तिच्यावर भडकू लागला, रागाने पेटून उठू लागला, बायकोवर हातसुद्धा उचलू लागला. रीनाला काहीच कळत नव्हतं की अचानक तिचा नवरा असा का बदलला. त्याच काळात घरात आणखी एक मोठा बदल झाला. श्यामच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. ते 60त होते, पण घरी नवी सून आली त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाची तरुण आणि चंचल सविता. घरात पाऊल टाकताच ती सविता फक्त श्यामच्या वडिलांची पत्नी नव्हती राहिली, तर हळूहळू ती श्यामच्या आयुष्याची सावली बनू लागली. घरात रीनाला जाणवत होतं की काहीतरी चुकतंय, कारण सविताचं श्यामवरील प्रेमळ लक्ष विचित्र होतं आणि श्याम देखील तिच्याकडे ओढला जात असल्याचं रीनाला क्षणोक्षणी जाणवत होतं. शेतात ओसड घरात किंवा एकांतात सविताचं श्यामवरचं अतिवलक्ष गावकऱ्यांच्या नजरेतही भरू लागलं होतं. संशयाचे धग दाटत होते. रीनाने नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण श्याम तिच्यावरच ओरडू लागला. हे नातं आता धोक्याच्या दरीकडे चाललं होतं. एके दिवशी अचानक श्याम रीनाला म्हणाला, चल आज आपण थोडं बाहेर फिरून येऊ, गयाजीला जाऊ. रीना थबकली. काही दिवसापासून घरात दडपण होतं, तणाव होता आणि त्याच काळात तिचा नवरा अचानक प्रेमाने फिरायला बोलवत होता. तरीही घरातील मुलांना शेजाऱ्याकडे सोपवून ती श्यामकडे निघाली. गाडी गावापासून दूर जात होती. संध्याकाळी काळवंडत होती. रस्ता सुनसान, एकही जीव आसपास नाही. आणि अचानक श्यामने शांतपणे आपल्या खिशातून पिस्तूल बाहेर काढलं. रीनाला काही समजण्याआधीच धाड गोळी झाडली गेली. रीना रस्त्यावर कोसळली. तिच्या कपाळातून रक्त वाहिलं. काही क्षण धडपड करत होती आणि नंतर पूर्ण शांतता. श्यामने तिच्या मृतदेहाकडे एक नजर टाकली. ना अपराधाची भावना, ना पश्चाताप. तो शांतपणे चालत गावाकडे परतला. रात्री 9:30ला घरात पोहोचल्यावर शुभमने निरागसपणे विचारले, पप्पा मम्मी किधर गई? श्यामने निर्विकार चेहऱ्याने उत्तर दिलं, माँ चली गई. यानंतर तो गावातील कार्यक्रमाला गेला. मध्यरात्री जेव्हा घरी परतला आणि मुलांनी पुन्हा आईबद्दल विचारलं, तो काहीच न बोलता भिंतीवरून उडी मारून पळून गेला. गावकऱ्यांना संशय आला. पुढच्या पहाटे काही शेतकरी रस्त्याने जात होते आणि त्यांना दिसला एका स्त्रीचा रक्ताने माखलेला मृतदेह. कपडे फाटलेले, चेहरा ओळखू न येण्यासारखा. ओळख पटली, ती रीना होती. गावभर एकच खळबळ उडाली. पोलिसांना कळवलं गेलं. DSPच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला. रीनाचा मुलगा शुभम पोलिसांसमोर तुटून पडला. पप्पा ने 1 आठवड्या पहिले पिस्तौल लाया था, उसी से मेरे मम्मी को मार दिया. मुलांचं थरथर करणारं म्हणणं ऐकून पोलीस हादरून गेले. मोबाईल लोकेशन ट्रॅक केली गेली. श्यामने ट्रेनने पळून धनबादकडे जात असल्याचं समजलं. रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला पकडलं. त्याच्यावर खून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि कौटुंबिक अत्याचाराची गंभीर कलमे लावण्यात आली. शेवट, पण प्रश्न अनुत्तरित. रीनाचे अंत्यसंस्कार तिच्या माहेरी झाले. 2 लहान मुले आईच्या चितेत